कर्जमाफीच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनं जिवंत समाधी घेण्यासाठी आपल्या शेतामध्ये खड्डा खोदला। नांदेडच्या देगलूर तालुक्यामधल्या हाळीमधल्या शेतकरी शंकर जाधव पाटील या शेतकऱ्यानं हे केलंय। शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी सरकारनं मान्य केली नाही तर येणाऱ्या 3 मार्चला शंकर जाधव पाटील हे जिवंत समाधी घेणार आहेत। विधानसभा निवडणुकीदरम्यान महायुतीनं शेतकऱ्यांचं संपूर्ण कर्जमाफी करण्याची घोषणा केलेली होती। निवडणूक झाली आणि महायुती सरकार स्थापन झालं। सरकार स्थापन होऊन जवळपास 5 महिने उलटलेत, पण तरी सुद्धा महायुती सरकारनं अजूनही शेतकऱ्यांची कर्जमाफी केलेली नाहीये। 31 मार्च पर्यंत शेतकऱ्यांनी कर्ज भरावं अशी सूचना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांना केली होती। त्यामुळे राज्य शासनाच्या विरोधात सध्या शेतकरी आता आक्रमक होताना दिसतायत। कर्ज भरण्यासाठी किडनी विकणे आहे अशा आशयाचे बॅनर्स वाशिममधल्या एका शेतकऱ्यानं आपल्या गळ्यात बांधून राज्य शासनाचा निषेध नोंदवला होता। त्यानंतर आता नांदेडच्या देगलूर तालुक्यामधल्या हाळी ह्या गावातील शंकर जाधव पाटील ह्या शेतकऱ्यानं कर्जमाफीच्या मागणीसाठी आपल्या शेतामध्येच जिवंत समाधी घेण्यासाठी खड्डा खोदलाय। 3 मार्च रोजी शंकर जाधव पाटील हे जिवंत समाधी घेणार आहेत। जिवंत समाधी घेण्यावरती ठाम आहेत असं पत्रकारांशी बोलताना शंकर जाधव पाटील यांनी आंदोलन करताना शेतकऱ्यांना सांगितलेलं आहे। माझं नाव शंकर बापूराव जाधव पाटील हाळी, इथला शेतकरी आहे। मागील ऑगस्टमध्ये मी माझ्या 8-9 मागण्यासाठी आमरण उपोषण केलं होतं। त्या आमरण उपोषणाला शासनाने हातोमातूर जबाब देऊन मला थांबवलं, पुढे इलेक्शन आहेत वगैरे म्हणून। त्यानंतर पण आजपर्यंत सुद्धा 6 महिने झाले तरी माझ्या कुठल्याही मागणीबद्दल मार्ग काढलेले नाहीत। म्हणून मी पुन्हा 30 तारखेपासून थोड्या दिवसापासून आमरण उपोषण किंवा जिवंत समाधी घेण्याचा निर्णय घेऊन शासनाला तसं निवेदन दिलेलं आहे। आज निवेदन देऊन 20 दिवस झाले तरी सुद्धा त्यांनी काही मला उत्तर दिलेलं नाही शासनाने। म्हणून मी जिवंत समाधी घेण्याचा माझ्या शेतामध्ये खड्डा कांदून तिथे बसलेलो आहे। तर शासनाने सध्या सुद्धा आता सुद्धा मला सध्या आम्हाला अडचणी आहेत, सण आहेत, उत्सव आहेत, तुम्ही गडबड करू नका, थोडे 4 दिवस वेळ द्या, 8 दिवस वेळ द्या, 15 दिवस वेळ द्या असं म्हणत आहेत। त्या अनुषंगाने मी त्यांना 3 दिवसाचा वेळ दिलेला आहे की बाबा 3 दिवसापर्यंत तुम्ही काहीतरी मार्ग काढा, नाहीतर मी 3 तारखेला जिवंत समाधी घेण्याचा निश्चित ठरवलं आहे असं त्यांना संकल्पना दिलेली आहे। तर माझ्या मागण्या बाबतीमध्ये शेतकऱ्यांना कमीत कमी 3 लाखापर्यंत कर्ज मंजुरी द्या, कर्जमाफी द्या असे पहिली मागणी आहे। दुसरी मागणी श्रावण योजनेमध्ये उत्पन्नाची मर्यादा 2 लाखापर्यंत द्या अशी माझी मागणी आहे। जी की श्रावण योजनेमध्ये मागील जी उत्पन्नाची अट आहे फक्त 21,000 आहे आणि ती 21,000 ही अट फार वर्षापासून आहे, 35 वर्षापासून आहे। त्यामध्ये आजपर्यंत कुठल्याही प्रकारची वाढ करण्यात आलेली नाही, त्यामुळे ती अट अतिशय महत्त्वाची आहे। त्यानंतरची मागणी आहे मुलींना जसं उच्च शिक्षणामध्ये फी सवलत दिली आहे शासनाने, तशीच सवलत मुलांना सुद्धा देण्यात यावी। त्यानंतर हाळी ते माळेगाव उभ्यमरा रस्ता हा जवळपास 8 ते 9 किलोमीटर रस्ता आहे। त्यासाठी अशोकराव चव्हाणच्या मागे पाटबंधारे मंत्री असताना 7 कोटी निधी मंजूर झालेला आहे, तरी पण अद्यापपर्यंत तो रस्ता करण्यात आलेला नाही। ही एक आमची महत्त्वाची मागणी आहे। रस्त्याचा खूप मोठा प्रॉब्लेम चाललेला आहे। मागील 23-24चा कापूस सोयाबीनचा जो शासनाने जो हे केलेला आहे, 2 हेक्टरी 5,000 रुपये अनुदान देण्याचं, ते अद्यापर्यंत भरपूर लोकांना मिळालेलं नाही। 23-24चा पीक विमा सुद्धा बऱ्याच लोकांना अद्यापर्यंत मिळालेला नाही आणि सध्याचा यावर्षीचा खरीप विमा 24-25चा अद्यापर्यंत मिळालेला नाही, जे की आता पाडवा सण होऊन गेलेला आहे। खरं तर हा विमा यावर्षीच्या अगोदरच मिळायला पाहिजे होता, पण तो अजून मिळालेला नाही। आणि लाडक्या बहीण यासाठी शासनाने 2100 रुपये देण्याचं मान्य केलेलं आहे इलेक्शनमध्ये, पण अजून द्यायचं टाळाटाळ करत आहेत। आणि श्रावण व संजय गांधी निराधार योजना यातील लोकांना सुद्धा 2100 रुपये अनुदान देण्यात यावं, ही सुद्धा त्यामधली एक मागणी आमची आहे। असे एक 9 मागण्या आमचे शासनाकडे आहेत। त्या मागण्या त्वरित पूर्ण कराव्यात अशी माझी इच्छा आहे। अन्यथा मी 3 एप्रिल 2025ला माझ्या शेतामध्ये इथे जिवंत समाधी घेण्याचा निर्णय पक्का घेतलेला आहे। आपल्या जीवन समाधी आंदोलनाला ग्रामस्थांचा पाठिंबा आहे? हा, संपूर्ण ग्रामस्थांचा मला पाठिंबा आहे। तसं सर्व लोकांचे माझ्याकडे ग्रामस्थांचे सह्या आहेत। एका गावचाच नाही तर इकडे जवळपास पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थांचा पाठिंबा आहे। पण ते कामाधंद्याने इतरत राहतात, इथे हमेशा उपस्थित राहू शकत नाहीत, काही बऱ्याच वेळा येतात जातात आणि भेट देऊन जातात।